राम राम मंडळी. घोगरा महादेव झाल्यानंतर आम्ही आलो आहे पेंच फॉरेस्टमध्ये आणि इथे खूप जंगलामध्ये वाघांची भीती आहे. आता आम्ही आलोत आहे, आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते, रील्स बनवायच्या होत्या. पण हे सगळं बघितल्यानंतर ना आमचीच घाबरली इथे. कारण या झाडाच्या मागे जर वाघ वगैरे असला ना तर काहीही दिसत नाही आणि आम्ही फक्त तिघी इकडे आलेलो होतो आणि जे माणसं होते ते तिकडे होते. त्यांना माहीतसुद्धा नाही आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ते तुम्हाला माझ्या मागे जे दिसत असेल ना, ते इतकं हॉरर वाटत होतं. मला गुंजन म्हणत होती, की "तिथे जाऊन तू फोटो काढ, हे तुला चॅलेंज आहे." पण मी ते एक्सेप्ट केलं नाही, कारण मी खूप घाबरट आहे. तर आम्ही इथं आलोय घोस्ट बस्टिंग करायला. टाकतो मी व्लॉग आता एंडिंग. ही जाणार आहे तिथे. हे जाणार आहे तिथे. आणि खरंच खूप छान वाटत आहे हा स्पॉट. जंगलात आलो आम्ही. शांत. नागोबाने दिसला पाहिजे. तुम्ही घरी अक्षरशः पागल झाले असाल, तर इथे येऊन बसा निवांत. खूप छान जागा आहे. कोणी तुम्हाला डिस्टर्ब कर. आम्ही तिथे पोहोचलोच खूप लेट होतो. त्याच्यामुळे आम्हाला तिथून लवकर निघावं लागलं. कारण तिथे एक आजीबाई होत्या, त्या म्हणाल्या, की "इथे वाघांची भीती आहे, जास्त वेळपर्यंत नका राहू." तर आम्ही मग जायला निघालो. कारण आम्हाला पोहोचेपर्यंत रात्र होणार होती आणि आम्हाला हॉटेल शोधायचं होतं. एक तर 15 ऑगस्ट होता, सुट्टीचे दिवस होते. त्याच्यामुळे हॉटेल मिळेल, नाही मिळेल याची गॅरंटी नव्हती. कारण पूर्ण जंगली भाग होता. Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. हॉटेल शोधेपर्यंत खूप रात्र होऊन गेली होती आणि अधिराज पण खूप चिडचिड करत होता आणि हॉटेल एक पण खाली नव्हतं, फुल होतं. सुट्ट्या नव्हत्या म्हणून. म्हणजे 3 दिवस सुट्ट्या आल्या होत्या कंटिन्यू. तर कसंबसं आम्हाला जे हॉटेल मिळालं तिथे आम्ही थांबलो आणि रात्री तिथं विश्रांती घेतली. त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर आम्ही आमच्या तयारीला लागलो, कारण आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं बघण्यासाठी. तर अधिराज तर खुशच होता, कारण त्याला तर फिरणं आवडतेच. खरं सांगायचं तर मी माझ्या नवऱ्यामुळेच आली होती, कारण मला इतका वेळ कारमध्ये बसणं म्हणजे एक टेन्शन येते आणि एक सजा वाटते माझ्यासाठी, कारण मी नाही बसू शकत आणि एवढा प्रवास नाही करू शकत. त्यानंतर आम्हाला ते अजून एका डॅमवर नेणार होते आणि पाऊस पण सुरू होता बाहेरून. आता हा विचार होता, की तिथं गेल्यानंतर आम्ही बाहेर निघू शकू का? म्हणजे आमचा पूर्ण प्लॅनिंग फ्लॉप झाल्यासारखं आम्हाला असं वाटत होतं आणि चांगलाच भरपूर पाऊस होता. एकतर छत्रीसुद्धा घेतली नव्हती. आणि इथे सुद्धा आतमध्ये जाण्यासाठी पैसे लागत होते. म्हणजे म्हणतात ना, काय एंट्री कार्ड जसं. तर आम्ही तिघं-चौघं जण होते, तर त्यांनी ₹70 घेतले आणि हे प्रत्येकासाठीच रूल आहे असे ते म्हणत होते. आणि समोर तुम्हाला दिसत असेल स्कूल बस, तर त्या स्कूल बसमध्ये आहे लहान-लहान मुलं. ते बिचारे पण आले होते. छान दिसत होते तिथून कलरफुल मस्त ड्रेस वगैरे घालून. आणि आम्ही हा विचार केला, की बिचारे मुलं वगैरे आले, आज पाऊस यायला नव्हता पाहिजे. कारण बाहेर एवढा पाऊस आहे ना, तर त्या मुलांची पण बिचाऱ्यांची मजा गेली. आता त्यांनाही माहिती नाही ना, की आजच्या दिवशी पाऊस येईल म्हणून. आता तिथे जाईपर्यंत होऊ शकते थोडासा पाऊस कमी झाला, तर मुलं थोडेफार निघू शकतात बाहेर. तसं तर आपण जास्त डिसेंबर महिना किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये फिरतो, कारण थंडीचा मोसम असते. आता कधी-कधी पावसाळ्यात पण फिरून बघितलं पाहिजे. पावसाळ्यात पण काही थोडी वेगळी मजा येते. पण हे सगळे म्हणत होते, की तिथे तुम्ही उतरायचं कारच्या बाहेर पाऊस जरी असला तरी. पण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पावसामध्ये एकदा बाहेर निघाल्यानंतर जे कपडे ओले होतात आणि ते कपडे ओले झाल्यानंतर कारमध्ये बसणं म्हणजे किचकिच, किचकिच, किचकिच आणि हे असं मी सहन नाही करू शकत. तर आता मी यांना म्हटलं होतं आम्ही, की आम्ही कारमध्ये बसूनच बाहेरचं जे आहे ते बघू. आम्ही बाहेर उतरणार नाही. आणि आता तिथे गेल्यानंतर माहीत पडेल यांनी आम्हाला काय उतरवलं, की काय कारमध्ये बसवून ठेवलं तर. कारण अधिराजला पण मी बाहेर तर काढणार नव्हतीच, कारण पाऊस तर चालूच होता जोरदार. तर चला बघूया. चाललो तिथे यायचं आहे हा आहे आहे. हो आहे. चेंज नाही, ते नोट वापस देऊन द्या. हा वाघाने दिसला आणि तुमचे पैसे मागले. मेरा फलसफा तंग आणि बघा, सुंदर किती छान आहे. पण सगळेजण पाण्यापासून वाचण्यासाठी कशा ना कशाखाली उभे आहेत. आणि मला नाही वाटत इथे कोणी तुम्हाला दिसेल बाहेर निघालेलं. कारण की पाऊसच तेवढा सुरू आहे. म्हणजे आमचे जे पैसे आहे ना, ते गेले.
पण जाऊ द्या, बसल्या बसल्या पण आपण आनंद घेऊ शकतो. बस वगैरे तिथे थांबली. आणि आम्ही इथे पोहोचल्यानंतर कारच्या बाहेर आम्ही निघायला तयार नव्हतो, तर त्यांनी कार अजून समोर नेली आणि खरं तर मला भीती वाटत होती कारण समोर खूप पाणी आहे आणि मी म्हटलं चिखल वगैरे पण असू शकते. तर ते म्हणत होते की नाही समोर गवत आहे, एकदम मी समोर नाही नेत. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं फिरून फारून झाल्यानंतर पण आम्हाला एक पण वाघ दिसला नाही बरं. आम्ही गेलो होतो वाघच बघण्यासाठी. पूर्ण जंगलच भाग फिरत बसलो आम्ही. कुठे कुठे डॅम होता तिथे गेलो, पण आम्हाला वाघ एकाही जागी दिसला नाही. कोणी गाडीच्या बाहेर निघो अथवा न निघो, पण मी मात्र निघाली. जी तुम्हाला म्हणत होती की मला किचकिच भिचपिच आवडत नाही, ती कारच्या बाहेर निघाली. कारण बाहेरचं वातावरणच एवढं छान होतं. आता एवढ्या लांब आल्यानंतर तर उतरायला पाहिजेच आणि त्या निसर्गाचा आनंद सुद्धा घेतला पाहिजे, नाही का? In our love, you are beautiful. May you always shine forever as you do now. I love you, cherish. पूर्ण मजा केली. पाऊस नसताना तर मजा आली असती. आणि इकडचा व्ह्यू आहे ना खूप छान हिरवागार. जास्तच कपडे ओले होऊन दे. पाऊस चांगला वाढलेला आहे ना आता. मोबाईल ठेवण्यासाठी राहू दे मी ठेवूनच टाक म्हणजे ठेवते तिथे. फोटो काढायचे का? हो तरी काढते. ना तुझं काढते नाही ते कारजवळ. इथे तर गुंजन मॅडम पूर्ण थकून गेले आहे तिथे, कारण ती बाहेरच नव्हती निघाली पावसामुळे. तिला पण किचकिच वगैरे आवडत नाही, पण मी आता गेली तिथे तर म्हणून उतरली. आणि त्यानंतर आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं, अंबोरा डॅमवर. तर ते तिथे आपण आता पोहोचलेलो आहे. अधिराच्या पप्पांनी आधीच सांगितलं होतं की मी उतरणार नाही कारच्या बाहेर, मी अधिराजला सांभाळतो, तुम्हीच जा म्हणून. कुठे नाही येत आहे. इकडे नाही, इकडे पाहायच तर तुम्ही नाही, पाहायच नाही. मला जसं वरती चाललंय ना तस तसं माझ्या छातीमध्ये कस तरी होत होतं, कारण मला एकदम असं हाईट वर उभं राहून मी काहीही नाही बघू शकत. मला छातीत दुखल्यासारखं होते. पण गुंजन वगैरे होती, गुंजन म्हणत होती की चल काही नाही होत म्हणून. आणि खरंच नंतर काही वाटलं नाही म्हणा. पहिल्यांदा बसली म्हणजे पहिल्यांदा ते बघितलं म्हणून असं वाटत होतं मला. आणि त्यानंतर जे आहे ना बाहेरून पूर्ण काच वगैरे लावलेले होते आणि खूप गर्दी होती वरती पण. आणि तिथे पण स्टॉल होता. स्टॉल मीन्स आईस्क्रीम वगैरे सगळं मिळत होतं, कारण त्यांना माहिती आहे इथं आपलं प्रॉफिट चांगलं होऊ शकते. आणि इथे काचावर सगळेजण उभे राहून फोटो काढत होते. आणि इथे बघा या लाईनमध्ये अधिराज आणि अधिराजच्या पप्पाची कार उभी होती, म्हणजे ते त्याच कारमध्ये थांबलेले होते. इथे सगळेजण उभे राहिले ना. तर आजचा व्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.